आणि काय कुठे कुठे टोचले? अजून अजून काय काय केलं त्यांनी? गाल केले, पाठीला पण मार. अशी करत होती ती? कशी करत होती दाखव त्यांना एकदा. आणि इथं पण मारलं ना तुझ्या? कुठे कुठे मारलं सांग. अजून काय केलं तिने? तिने हेअर वॉश पण केलं तुझं? सुकवलं पण? आणि काय बोलली मम्मीला सांगू नको. उरण तालुका पुन्हा एकदा जबरदस्त हादरलाय. उरण जासईमधील घरगुती शिकवणी घेणाऱ्या एका विकृत शिक्षिकेचा संतापजनक प्रताप समोर आलाय. नीता प्रकाश म्हात्रे असं या निर्दयी शिक्षिकेचं नाव असून तिने एका 5 वर्षीय निरागस चिमुकलीचा अनन्वित छळ केल्याचा प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे पालकांनी मोठ्या विश्वासाने या शिक्षिकेकडे पाठवलेल्या चिमुरडीच्या डोक्यात नीता म्हात्रे हिने टोकदार पेंट अनेकदा टोचून तिला रक्तबंबाळ केलं. तसेच तिचे गाल आवळले आणि मारहाण देखील केल्याचं चिमुकलीने सांगितलं. तर शिकवणीला येणाऱ्या इतर मुलांनी देखील ही बाब मुलीच्या पालकांना सांगितली. मुलीच्या डोक्यात पेंट टोचल्यानं तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. ते मुलीच्या पालकांना दिसू नये म्हणून नीता म्हात्रे या चलाक शिक्षिकेनं मुलीचे केस देखील धुतले आणि हा प्रकार आईबाबांना सांगायचा नाही अशी जबर धमकी दिली. मुलीचे केस ओले असल्याचे आढळल्याने आईने मुलीकडे चौकशी केली असता नीता म्हात्रे या क्रूर शिक्षिकेचा प्रताप समोर आला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी लागलीच उरण पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. मात्र उरण पोलिसांनी आपल्या परंपरेनुसार या प्रकरणाकडेही हेतुपूर्वक दुर्लक्ष केल्याचं पालकांनी सांगितलं. अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई या निर्दयी शिक्षिकेवर झाली नसून ती मोकाट फिरत असल्याचं समजतं. महिला आणि मुलींच्या बाबतीत उरण पोलीस कधी गंभीर होतील हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. आज आपल्या पाल्यासोबत झालेली संतापजनक घटना उद्या इतरांच्याही निरागस मुलांसोबत घडू शकते. म्हणून नीता म्हात्रे या शिक्षिकेवर कठोरात कठोर कारवाई करावी, तिचे क्लासेस बंद करून टाकावेत अशी मागणी मुलीच्या पालकांसह परिसरातील संतप्त नागरिकांनी केली आहे. नीता प्रकाश म्हात्रे हिचं नाव आहे. तिने माझ्या मुलीचे डोक्यात पेनाने टोकदार पेनाने डोक्यात पुचकून रक्तबंबाळ करून तिला बाथरूम मध्ये नेले आणि तिचे केस पण धुतले. केस वगैरे पुसूनशी तिला सुपतपर्यंत ठेवली. मी 10 वाजता तिला हाणायला गेले ट्युशनला. तर मला सांगितलं तिने काय 11:30 वाजता तू ट्युशनला 11:30 वाजता तू ट्युशनला तिला न्यायला ये. मी तिला अर्धे रस्त्यात बघितली. माझे मुलीचं केस ओले पण होते आणि एक मला खून दिसला की मुलीचे माझे काय झाले म्हणून. माझ्या मुलीला तर विचारला की पोरगी तुझे डोक्यात काय केलं म्हणून. ती म्हणाले की ट्युशनच्या आईने माझ्या डोक्यात पेंट पोचकले, रक्त पण काढले आणि बाथरूममध्ये धुवून पण तिला केस बीस सुकून पण तिला पाठवली घरी. बाजूचे मुलं पण सगळे सांगितले की हिने भरपूर मारली माझ्या मुलीला. तर माझी अशी इच्छा आहे की तिला लवकरात लवकर कारवाई तिच्यावर झाली पाहिजे. ट्युशन पण बंद झालं पाहिजे हिचं. रवी नारायण म्हात्रे, राहणार एकटघर, राहतो जासीला. आता तर माझी मुलगी सकाळी 8:30 वाजता गेली होती ट्युशनला आणि ट्युशन टायमिंग होतं 10चं. आणि तिने नीता म्हात्रेंनी काय सांगितलं की तुम्ही 1 तास किंवा 1.5 तास लेट या थोडा, तिला अजून ट्युशन घ्यायचं आहे. तर ती काय बोललीच नाही. आणि घरी घेऊन आलो तेव्हा काही मुलं होती ट्युशनची आणि स्वतःहून ती घरी आल्यानंतर ती थोडी भीती वाटायला लागली तिला. ती सांगू का नको. नंतर तिचे केस ओले दिसले तर ते चेक केलं. ते पहिले एकच दिसला, नंतर बाकी चेक केलं तर 2-3 दिसले. ते घाव पेनाने घाव दिसले. ते वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.